अघोषित अनुदानी आणि घोषित आणीबाणी याच्यातला काय फरक आहे याचा विचार करण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे. देशातील पत्रकारांना धमकावलं जात आहे, त्यामुळे घोषित आणीबाणी आहे की अघोषित याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आणीबाणीवर शरद पवारांचं सूचक विधान. आणीबाणीच्या निर्णयाला 50 वर्ष. आणीबाणी लोकशाहीतील काळा इतिहास. सोशल मीडियावर पोस्ट लिहून मोदींनी सांगितले अनुभव, तर फडणवीसांचाही काँग्रेसवर हल्लाबोल. माळेगाव साखर कारखान्यावर अजित पवारांचं वर्चस्व. 21 पैकी 20 जागांवर दादांच्या निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी. कार्यकर्त्यांचं जोरदार सेलिब्रेशन. माळेगाव निवडणुकीत लक्ष्मीदर्शन आणि गैरप्रकार करून निवडून आले. पराभवानंतर तावरेंचा अजित पवारांवर गंभीर आरोप. अंदाज समितीच्या सदस्यांचा शाही थाट. चांदीच्या ताटात पंचपक्वानांवर मारला ताव. एका थाळीसाठी 4,500 रुपयांचा खर्च आल्यानं नव्या वादाला फुटलं तोंड. तर जेवणासाठी चांदीची नाही तर व्हाईट मेटल आणि आर्टिफिशियल ताटं वापरल्याचं स्पष्टीकरण. हिंदीच्या विषयाबाबत मंत्री दादा भुसेंवर सर्वांशी चर्चा करण्याची जबाबदारी. क्रेडिट सिस्टम समजून सांगण्याची गरज. तर मराठी मुलांच्या हिताचाच निर्णय घेणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. दोन 2026 पासून वर्षातून 2दा सीबीएसई बोर्डाच्या 10वी परीक्षा. फेब्रुवारी आणि मे महिन्यात होणार परीक्षा. फेब्रुवारीतील परीक्षेला बसणं अनिवार्य, तर मे महिन्यातील परीक्षा ऐच्छिक. गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1. देशातील सर्वात जास्त गुंतवणूक आणि निर्यातही महाराष्ट्रातून. तर गडचिरोली देशाचं स्टील कॅपिटल होणार असल्याचीही मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. वनाज ते चांदणी चौक, रामवाडी, विठ्ठलवाडी मार्गाचा समावेश. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय. हिमाचल प्रदेशातील कुलू जिल्ह्यातील सैंज खोऱ्यात ढगफुटीनंतर प्रचंड विध्वंस. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत. राज्याच्या विधानसभेमध्ये कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम होता संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीचा. पण या कार्यक्रमात काय घडलं यापेक्षा अधिक चर्चा रंगली आहे ती कार्यक्रमाच्या निमित्तानं रंगलेल्या मेजवानीची. कारण मंडळी ही मेजवानी काही साधीसुधी नव्हती. या मेजवानीसाठी चक्क चांदीच्या ताटांचा थाट मांडला गेला. इतकंच नाही तर प्रत्येक ताटामागे 5,000 रुपये खर्च केले गेले. त्यामुळे एकीकडे राज्याच्या तिजोरीतल्या खडखडाटाची चर्चा रंगत असताना विनाकारण उधळपट्टीची गरज काय हा सवाल उपस्थित झालाय. शाही थाट आणि चांदीचं ताट. अंदाज समितीसाठी शाही मेजवानी. सरकारी उधळपट्टीवरनं तीव्र नाराजी. चांदीची ताटं, चांदीचे चमचे, चांदीच्या वाट्या आणि या थाळीमध्ये सुरमई फ्राय, मालवणी करी, कोथिंबीर वडी, बटाट्याची भाजी, दही वडे आणि पुरणपोळी असा शाही मेनू असलेली शाही मेजवानी नुकतीच मुंबईत पार पडली. निमित्त होता संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी आयोजित भोजन कार्यक्रमाचं. या मेजवानीसाठी वापरल्या गेलेल्या एका ताटाचं दिवसाचं भाडं तब्बल 550 रुपये होतं. ते एका थाळीचा दर होता 4,000 रुपये. अंदाज समितीचे अध्यक्ष आणि 250 सदस्य सोबतच 350 अधिकारी अशा एकूण 600 अतिथींनी या भोजनावरती यथेच्छ ताव मारला. चांदीच्या ताटात 4,500 रुपयाचं प्लेट, 550 रुपये चांदीच्या ताटाचं भाडं, म्हणजे 5,000 रुपयेची थाळी काय खालं असं की देण्याची गरज पडली. यामध्ये थोडी तरी शेतकऱ्याप्रती, गरिबांच्या प्रती जोराचा कणव दाखवली असती तर जनता तुमच्या पाठीवर आशीर्वादाची थाप दिली असती.
डोक्यावर आशीर्वाद दिला असता. ही प्रवृत्ती आहे, ही रावणाची प्रवृत्ती आहे, हे अफजल खानाची प्रवृत्ती आहे. का एका इकडे अख्खा महाराष्ट्र उपाशी आहे, तडपून रोज 10-15 शेतकऱ्याची आत्महत्या होतं, आणि आमचे आमदार खासदार जर तांब्याच्या आणि चांदीच्या ताटात 4-4 हजाराचं भोजन एकावरच खर्च होत असेल, तर याच्यातून आम्हाला तुम्हाला संदेश काय द्यायचा हा प्रश्न आहे. अंदाज समिती आणि वाद हे जणू काही समीकरण बनलंय. संसदेच्या अंदाज समितीच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं विधान भवनात आयोजित कार्यक्रमात राज्यभाषा असतानाही मराठी वगळता इंग्रजी आणि हिंदीचं दर्शन घडल्यामुळे राजकारण पेटलं. तर काही दिवसांपूर्वी धुळ्यात विधिमंडळ अंदाज समिती दौऱ्यावर होती. यावेळी शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत 5 कोटी रुपये असल्याचा आरोप अनिल गोटेंनी केला. पोलिसांनी चौकशी केली आणि त्यानंतर 1,84,00,000 रोकडही सापडली. या संपूर्ण प्रकरणाच्या SIT चौकशीची घोषणा राज्य सरकारनं केली आणि आता विधिमंडळ अंदाज समितीतल्या शाही मेजवानीवरनं विरोधकांनी निशाणा साधलाय. नशीब सोन्याचा चमचा नाही दिला. चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते. म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात, हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं. संसदेच्या आणि विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या केवळ जेवणावरतीच नाही तर त्यांच्या राहण्या फिरण्यावरतीही मुक्त हस्तानं खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष पाहुण्यांच्या निवासाची सोय हॉटेल ताज पॅलेस तर त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांची व्यवस्था हॉटेल ट्रायडंटला केली गेली होती. तसंच परिषद संपल्यावर मुंबई सहलीचंही आयोजन करण्यात आलेलं. आदिवासींच्या योजनांचे पैसे जे आहेत ते वळती केल्या जातात लाडक्या बहिणीकडे. सामाजिक न्याय विभागाचे पैसे वळती केल्या जातात, इतर विभागाचे जे पैसे आहेत ते वळती केल्या जातात. मात्र लाडक्या बहिणीचे पैसे वाढवल्या जात नाही. आणि तिसरीकडे जर सर्रास मेजवान्या चांदीच्या ताटात जर दिल्या जात असतील आणि सोन्याच्या चमच्यानं जर तोंडात भरवल्या जात असतील तर हा महाराष्ट्रासोबत केलेला दगा आहे. या उधळपट्टीवरनं राजकीय गदारोळ माजल्यावर सरकारकडनं सारवासारव करण्याचा प्रयत्न झालाय. त्या मेजवानीत वापरण्यात आलेली ताटं ही चांदीची नव्हती असा खुलासा विधिमंडळातल्या सूत्रांनी केला. ही ताटं व्हाईट मेटलची आर्टिफिशियल ताटं असल्याचं विधिमंडळाचं म्हणणं आहे. तसंच जेवणाचे दरही निम्म्यापेक्षा कमी असल्याचा दावा होतोय. मात्र कुणीही अधिकृतपणे प्रतिक्रिया देण्यास पुढे आलेलं नाहीये. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे नेते सुद्धा या संदर्भात हातचं राखून प्रतिक्रिया देताना दिसले. पार पडला त्यामध्ये चांदीच्या ताटामध्ये जेवण वाढलं, मला याची माहितीही नाही की त्याचा लाभार्थी नाही. एखाद्या समितीच्या सदस्यांसाठी जेवणाची व्यवस्था करणं यात गैर काहीच नाहीये, पण त्यासाठी चांदीच्या ताटवाट्यांचा सोस कशाला असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. राज्यावर कर्जाचा भला मोठा डोंगर असताना कुठे गावापर्यंत रस्ता नसल्यानं गर्भवती महिलेला झोळी करून घेऊन जाण्याची वेळ आल्याची घटना शहापूर सारख्या भागामध्ये घडत असताना राज्यातल्या सोयीसुविधांसाठी आणि जनकल्याण योजनांसाठी खर्चाची तजवीज करताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागते. आणि अशा परिस्थितीत जनतेच्या पैशाची ही अशी उधळपट्टी करणं कितपत योग्य हा सवाल उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतरची बातमी हिंदी सक्ती संदर्भातली. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं महायुतीत वैचारिक फूट पडलीये का याची चर्चा रंगतेय. आणि या चर्चेला निमित्त ठरलंय अजित पवारांचं हिंदी सक्ती संदर्भातलं एक विधान. लहान मुलांना पहिलीपासनं 3 भाषांचं ओझं नको असं मत अजित पवारांनी मांडलं आणि एक प्रकारे विरोधकांच्या सुरात सूर मिसळला. महत्वाची बाब म्हणजे हिंदीच्या मुद्द्यावरनं पवार काका पुतण्याचं मत अगदी तंतोतंत जुळतंय. त्यामुळे हिंदीबाबत जाहीर मतप्रदर्शन करून दादांनी सरकारची कोंडी केली आहे का याची चर्चा रंगतेय. 5वी पासून हिंदी असावं, 1ली पासून मराठी त्यांना शिकावं. अजितदादांनी केवळ भूमिका मांडून होत नाही तर कॅबिनेटमध्ये ही चर्चा का घडवून आणली नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी अगोदरच सांगितलं सर्वांशी चर्चा करून आम्ही निर्णय करू. GR मध्ये वा कुठेही पहिलीपासून हिंदी सक्तीचा आत्ताचा निर्णय आहे असं म्हटल्याचं मला आठवत नाही.
प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीवरनं महायुतीत वैचारिक फुटीचे संकेत मिळतात. राज्य सरकारनं आडमार्गानं केलेल्या हिंदी सक्तीवरनं अजितदादांनी मात्र वेगळा सूर अडवला. हिंदीच्या मुद्द्यावरनं अजितदादांनी विरोधकांच्या सुरात सूर मिसळल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष बाब म्हणजे पहिलीपासून हिंदी सक्तीविषयी अजित पवार आणि शरद पवार दोघांची भूमिका एकच आहे. लहान मुलांना पहिलीपासनं तिसऱ्या भाषेचं ओझं नको याबद्दल दोनही पवारांचं एकमत दिसतंय. मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये. 5वी पासून हिंदी असावं. पहिलीपासून मराठी त्यांना शिकवावं. मराठी लिहिता वाचता त्यांना यावं. महायुतीत असूनही अजित पवारांनी रंग माझा वेगळा भूमिका जपण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजप कटेंगे तो बटेंगेचा नारा देत असताना दादांनी मात्र वेगळी वाट निवडली. मुस्लिम मतदार किंवा मुस्लिम उमेदवार देण्यासंदर्भात दादांची भूमिका ही भाजप आणि शिवसेनेपेक्षा बरीच वेगळी होती. भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊनही अजित पवार नेहमीच चाणाक्षपणे राजकीय सर्वधर्म समभाव जपत आलेत. आणि त्यामुळेच की काय, आत्ताच्या हिंदीच्या भूमिकेवरूनही विजय वडेट्टीवारांनी अजितदादांना हिंदीबाबत फक्त मत मांडू नका तर मंत्रिमंडळातही चर्चा करा असा सल्ला दिलाय. म्हणजे गुजरातमध्ये लागू होत नाहीत, इतर राज्य त्या ठिकाणी लागू करत नाहीत आणि मराठीचं अस्तित्व संपवण्यासाठी, मिटवण्यासाठी अशा पद्धतीनं ही तिसरी भाषा सक्तीची करणं हे शरद पवार साहेब आणि अजित पवारजी, पवार साहेब तर विरोधात आहेत, त्यांची भूमिका ती स्पष्टपणे मांडली आहे. पण अजितदादांनी केवळ भूमिका मांडून होत नाही तर कॅबिनेटमध्ये ही चर्चा का घडवून आणली नाही आणि कॅबिनेटमध्ये यावर चर्चा करून दादा आग्रही का झाले नाही. मला वाटतं आज मी अजित पवार साहेबांचं बघितलं आणि मनापासून अभिनंदन करतो की सरकारमध्ये राहून त्यांनी एवढ्या अतिशय स्पष्टपणे ही भूमिका मांडली, त्याबद्दल खरोखर मनापासून त्यांचं अभिनंदन. अजित पवारांच्या हिंदीबाबतच्या विधानानंतर महायुतीची अडचण झाली नसती तरच नवल. हिंदीवरून सरकारची बाजू सावरण्यासाठी पुढे आले ते आशिष शेलार. सरकारनं हिंदी सक्ती कुणावरही लादली नसल्याचं म्हणत त्यांनी हिंदीच्या धोरणावरनं अनेक गैरसमज असल्याचंही नमूद केलं. त्यांनी सूचना केली आहे, त्यांच्या सूचनेची चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांनी अगोदरच सांगितलं, सर्वांशी चर्चा करून आम्ही निर्णय करू. कुठेही अजितदादासहित कोणीही GR मध्ये वा कुठेही पहिलीपासून हिंदी सक्तीचा आत्ताचा निर्णय आहे असं म्हणल्याचं मला आठवत नाही. हिंदी सक्तीवरनं सरकार टीकेचं धनी बनत असताना दादांनी सरकारला घरचा आहेर दिल्याचं बोललं जातं. पण अजित पवार कायमच संवेदनशील विषयांवरनं सरकार विरोधात निर्माण झालेला रोष कमी करण्याचा किंवा डायल्यूट करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे दादांचा हा हिंदी विरोध म्हणजे खरंच सरकार विरोधातली भूमिका आहे की राजकीय चातुर्याची झलक, याबद्दलचे अंदाज बांधले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.